मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा महिलांना मेसेज आल्यामुळे त्यांनी खाते लिंक करण्यासाठी खर्डा येथील सेंट्रल बँकेत प्रचंड गर्दी केली। त्यामुळे रविवार पेठेतील ट्रॅफिक जाम झाल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। याबाबत माहिती अशी की महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करून महाराष्ट्रातील महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे महिलांनी अर्ज भरण्यास मागील महिन्यात सुरुवात केली होती। योजनेची घोषणा झाल्यानंतर विरोधक व सत्ताधारी यांच्या लाडकी बहीण योजनेवरून दररोज आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत। परंतु महायुती सरकारने 17 ऑगस्ट रोजी जुलै-ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे। परंतु अनेक महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने मेसेज मोबाईलवर आल्यामुळे त्यांचे खाते आधार लिंक नसलेल्या महिलांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजी खर्डा येथील सेंट्रल बँक येथे प्रचंड गर्दी केली होती। त्यामुळे रविवार पेठेतील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। त्यानंतर खर्डा पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला व काही प्रमाणात वाहतूक सुरळीत ही झाली होती। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता धनसिंग साळुंखे। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।